सूरज चव्हाणचा चित्रपट कसा झालाय, त्याची कथा काय, त्यात खरंच छान अभिनय केलाय का सूरजनी, तो चित्रपट चालतोय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण आणि त्याचाच झापूक झुपूक हा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे आणि ह्याच चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। तो चित्रपट मी पाहिलेला आहे, तुम्ही पाहायचा का ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला तर मग आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम झापूक झुपूक ह्या चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी काम केलं त्या कलाकारांचा अभिनय कसा झालाय पाहूयात। सर्वात प्रथम टॉपचा किंग सूरज चव्हाणचा अभिनय कसा झालाय पाहूयात। तर खरं सांगायचं तर सूरज चव्हाण हा एक रील स्टार आहे, नॉन ऍक्टर आहे, पण खरं सांगू ना तर अजिबात कुठे असं वाटत नाही की त्याने ऍक्टिंग केलेली आहे। म्हणजे मोठ्या पडद्यावर जेव्हा सूरज चव्हाण ह्याचा जेव्हा मी अभिनय पाहत होतो तर खरंच असं वाटत होतं की हा कसलेला अभिनेता आहे किंवा त्यांनी आधी 2-3 चित्रपट तरी किमान केलेले आहेत। म्हणजे तुम्हाला सांगू की जेव्हा कॉमेडी येते, कॉमेडी सीन्स येतात तेव्हा कॉमेडीचा टायमिंग छान आहे, जेव्हा इमोशनल सीन येतात तेव्हा त्याची स्थिरता, कारण इमोशनल सीनसाठी स्थिरता लागते, ती स्थिरता आहे। ऍक्शन सीन्स सुद्धा त्याच्यावर जो राग लागतो चेहरा तो आहे। फेशियल एक्सप्रेशन इतके ॲक्युरेट दिलेत का कुठेही वाटत नाही की नॉन ऍक्टर आहे किंवा रॉ ऍक्टर आहे कोणतरी आणि आता पहिला चित्रपट करतोय खरंच। पण एक गोष्ट तर मानायला लागेल की हे सगळं यश हे सूरज चव्हाणचं नाहीये तर केदार शिंदे यांचं सुद्धा आहे ॲट द सेम टाइम। कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सूरज चव्हाणवरती आणि सूरज चव्हाण ह्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, ती मोठ्या पडद्यावर आज दिसत आहे त्याच्या अभिनयातून। आणि खरंच 100 आउट ऑफ 100 मार्क्स केदार शिंदे यांना, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली सूरज चव्हाणवर आणि ती आता मेहनत दिसते। आणि खरंच सांगायचं तर सूरज चव्हाण याचा अभिनय खूप 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 छान झालेला आहे। आता पाहूयात की बाकीच्या कलाकारांचा अभिनय कसा झालेला आहे। तर लीड ऍक्ट्रेस जुही भागवत हिने जो रोल केलेला आहे नारायणीचा, तो रोल सुद्धा खूप छान झालेला आहे। खूप छान वेगवेगळ्या छटा दाखवलेल्या आहेत तिने त्या अभिनयाच्या। म्हणजे जर का तुम्ही पाहिलात की लव्ह स्टोरी आहे कम्प्लिटली चित्रपटामध्ये, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट आहेत, ते ट्विस्ट मी पुढे सांगेनच, पण ते वेगवेगळे ट्विस्ट मध्ये जसा तसा अभिनय तिने दाखवलेला आहे तर ते खूप मला आवडलं। कारण एकच तिचा मी चित्रपट पाहिला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब आधीचा, पण ह्याच्यामध्ये सुद्धा तिने कसलेला अभिनय केलेला आहे, त्यामुळे तिलाही फुल मार्क्स तिच्या अभिनयासाठी। बाकी जे कलाकार आहेत ते म्हणजे मिलिंद गवळी आहेत, त्यांनी एक वडील म्हणून अपोज करताना जे त्यांचे सीन्स आहेत ते सीन्स परफेक्ट वाटतात आणि छान भूमिका केली आहे। म्हणजे दीपाली पानसरे यांचा एक ट्विस्ट आहे तर तो ट्विस्ट सोबत त्यांनी सुद्धा छान काम केलेलं आहे। इंद्रनील कामत यांचा रोल ही जबरदस्त झालेला, खूप महत्वपूर्ण रोल आहे, त्यामुळे खूप छान रोल केलेला आहे त्यांनी। त्यानंतर हेमंत जे राजकुमार दाखवलंय तर त्यांचाही रोल छान आहे आणि एकंदरीत सगळ्याच कलाकारांचा रोल छान आहे, ज्यांनी सहकलाकार सुद्धा आहेत त्यांचाही रोल खूप छान झालेला आहे। एकूणच केदार शिंदे सरांनी हे जे नवीन कलाकार आहेत त्यांच्याकडनं खूप छान अभिनय करून घेतलेला आहे आणि कुठेही वाटत नाही की खूप कमी पिक्चर्स केलेले आहेत त्यांनी वगैरे। तर त्यासाठी ह्या कलाकारांना आणि केदार शिंदे यांना 100% मार्क्स। आता येऊयात की कथा काय चित्रपटाची। तर कथा खूप सिंपल आहे की सूरज चव्हाण हा एक पिऊन दाखवलेला आहे एका शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये जुही भागवत म्हणजेच नारायणी ही शिकवायला येते आणि तिच्यावरच सूरज चव्हाणचं प्रेम होतं पहिल्या नजरेतच। आणि त्यानंतर त्या प्रेमाचं जे लव्ह लेटर असतात ते एका मित्राला तो लिहायला सांगतो, ज्याचं नाव शेखर। इंद्रनील कामत यांनी ती भूमिका केलेली आहे आणि त्या लव्ह लेटर ते जुही भागवत पर्यंत पोहोचतात का, म्हणजे नारायणी पर्यंत पोहोचतात का, आणि ते पोहोचतात तर ते कोणाच्या प्रेमाचे लेटर्स असतात, नक्की इंद्रनील कामत म्हणजे शेखर याच्या की सूरज याच्या, हा एक ट्विस्ट आहे। आणि त्या ट्विस्ट नंतर पूर्ण कहाणी चेंज होते। त्या सगळ्या कहाणीसाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल। तर सगळीच जर का कथा सांगितलं तर चित्रपटाचा जो तुम्ही जर का पाहायला गेलं तर मूड जाईल तुमचा, म्हणून एवढीच कथा सांगतो। आणि आता येऊयात की दिग्दर्शन कसं झालेलं आहे। तर खरं सांगू तर केदार शिंदे सरांनी एक बार सेट केलेला आहे। म्हणजे जर का तुम्ही बाई पण भारी देवा यांचा आधीचा चित्रपट पाहिला तर एक हाय बार सेट केलेला आणि त्या बारला आता आपण बोलतो ना की ते हाय एक्सपेक्टेशन्स आहेत, तर त्या हाय एक्सपेक्टेशन्स प्रमाणे जर का झापूक झुपूक या चित्रपटाचं डायरेक्शन पाहिलं तर 50-50 म्हणजे कुठेतरी छानही वाटतं आणि कुठेतरी थोडं ड्रॅग होताना सुद्धा वाटतं। तर
कारण आपणच त्यांच्याकडनं तेवढ्या एक्सपेक्टेशन्स बांधलेल्या आहेत बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर, कारण तो तर 90 कोटींचा सिनेमा होता बाई पण भारी देवा, आणि किती छान होता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे खूप एक्सपेक्टेशन्स बांधलेले आहेत, त्यामुळे 50-50 आहे. आणि एक गोष्ट तर नक्की की त्यांच्याकडनं एक क्रेडिट तर हिरावून घेऊ शकत नाही की सगळ्या कलाकारांकडनं खूप छान अभिनय करून घेतले, स्पेशली सूरज चव्हाण यांच्याकडनं. तर डायरेक्शनसाठी 100 आउट ऑफ 50 मार्क्स तर आहेतच, म्हणजे एव्हरेज झालेलं आहे डायरेक्शन, पण अजून वाव होती डायरेक्शन छान करण्यासाठी, कारण त्यांच्याकडे टाइम पण कमी होता, ते पण आपण समजू शकतो. बिग बॉस सीझन 5 नंतर लगेच काही महिन्यानंतर हा चित्रपट आला. तर आता येऊयात की चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले आहे तर तो कसा आहे. तर मी खरं सांगू ना तर चित्रपट लिहायला पण तेवढा कमी टाइम मिळालाय, त्यामुळे रायटिंगमध्ये कुठेतरी फ्लॉज आहेत, आणि त्याच रायटिंगमुळेच कुठेतरी स्क्रीन प्लेमध्ये सुद्धा काही फ्लॉज दिसतात. म्हणजे खूप काहीतरी स्ट्रेची वाटतं कुठे कुठे सीन्समध्ये, म्हणजे खूप ताणलेलं असं वाटतं, खूप जास्त मोठा झालाय एखादा सीन असंही वाटतंय, आणि कुठेतरी लव्ह स्टोरीमध्ये कुठे जास्त ट्रॅक झाला असंही वाटतं. त्यामुळे मला वाटतं की ते जे फ्लॉज आहेत स्क्रीन प्लेमध्ये कुठेतरी चित्रपटी थोडाफार स्ट्रेच झाल्यासारखं वाटतं, तर ते जर का नसतं तर अजून छान चित्रपट झाला असता असं वाटतं. पण खरं सांगायचं नंतर सूरज चव्हाण याचा जो अभिनय आहे ना ते सगळं झाकून नेतो असं म्हणायला हरकत नाही चित्रपटाचं. तर आता की चित्रपटाचं म्युझिक कसं झालं, तर म्युझिक खरंच खूप छान झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर का चंदन कांबळे यांचं ते गाणं हळदीचं जे गाणं आहे ते पाहिलं तर ते छान आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड स्कोर जिथे ते कॉमेडी सीन्स वगैरे आहेत तिथे छान म्युझिक वापरलेलं आहे, बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान वापरलेलं आहे, त्यामुळे खूप छान म्युझिक सुद्धा झालेलं आहे म्हणायला हरकत नाही. आता बघूयात की ओव्हरऑल चित्रपट कसा झालाय. तर खरं सांगायचं ना तर सूरज चव्हाण ह्याने हा चित्रपट पूर्णपणे उचलून नेलेला आहे त्याच्या अभिनयाने, आणि कुठेतरी सूरज चव्हाण ह्याचाच अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की थोडंफार जर का स्क्रीन प्ले आणि लिखाणामध्ये जर का सुधार असतं तर अजून छान चित्रपट झाला असता, कुठेतरी वाव होती. पण आपल्याला कुठेही बोरिंग वाटत नाही, चित्रपट ग्रिपिंग आहे, खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहे, त्यामुळे चित्रपट पाहायला अजिबात हरकत नाही. निदान वन टाइम वॉच तर आहेच. तुम्हाला सूरजचे कॉमेडी पंचेस, त्याचा इमोशन्स, त्याची जे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, जर का तुम्ही रीलचे फॅन असाल तर तुम्हाला मोठ्या पडद्यावर सूरज याचा अभिनय पाहायला खूप आवडणार, त्यामुळे चित्रपट पाहायला नक्कीच जा. मी तर म्हणेन जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चित्रपटाला जायचं, कारण तर चित्रपट पाहायला तुम्हाला जायलाच हवं. इतका छान चित्रपट बनलेला आहे. काही फ्लॉज आहेत तर ते थोडेफार फ्लॉज इग्नोर करता येतील, थोडेफार चुका इग्नोर करता येतील, पण सूरज चव्हाणसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा, आणि केदार शिंदे सरांसाठी हा सुद्धा चित्रपट पाहायला हवा. तर हे होतं माझं मत. आता की रेटिंग किती देणार, तर माझ्या मते 5 पैकी मी या चित्रपटाला देईन 3 स्टारची रेटिंग. जर का स्क्रीन प्ले आणि लिखाण छान असेल तर मी या चित्रपटाला किमान 4 स्टार तर दिलेच असते. तर हे होतं माझं मत. तुम्ही चित्रपट पाहिलं तर तुम्ही मत तुमचं सांगू शकता कमेंटमध्ये, आणि तुम्हाला सूरज चव्हाणाचा अभिनय कसा वाटला तेही सांगू शकता. तर इथेच सांगूया, पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यूमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.